जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय. बघा घरातले कामावरती हे बघा किती इथं हे पहा आमचा झेंडा किती चांगला आहे. पहा बघा किती हे पहा हे का हे पहा लेकरं किती येतं. हे पहा आभा आलं पण इकडं गाड्या लागलेल्या आहेत. इथे लेकरं अजून शिळा नाही म्हणून त्याच्यामुळं लेकरं इथंच हे तर बरं म्हणजे गेले नाही शिळं नसल्यामुळं. हे बा आमच्या इथं नेटच मळा आहे. हे पेरूचा घेतात आणि आता आम्ही स्वयंपाक बनवला. अंगेच राहिलं भांडे घासले. तुमचं झालं का नाश्ता गिष्टा बिन भावनो हे असलं ना तर शिवाजी महाराज इथं आम्ही आज ना आज पसारा आवरून गिरून जेवण नाही केलं पण बाई जेवण नाही केलं पण जसं आहे तुम्हाला दिसते ना पाणी गिनी भरून नळगी चेक ओके करून फक्त भांडे ना भांड्याच्या ठेवली म्हणजे कोकरूज झाले होते म्हणून याच्यात ठेवले तर एवढेच भांडे वरती काढले मी डबे इकडे ठेवले. ही याच्यात पाणी घ्यायचं पोचा मारायचा आहे. हे बघा इकडं आभाळ आहे किती आभाळ आलं बघा. ही खिडकी आमची हे घर आहे आमचं. ते फ्रीजमध्ये आज काय नाही बरं बॉटल पडली बरं झालं बाई केलं काय बाबा मला माहीत नाही हे तर आता मी हे करणार निमलेट करणार पिणार निंब इथं भाजी केलती भाकरी येता याच्यात नाही भाजी केलती याची केलती. हे भात आहे आणि भाजी याची आहे पत्ता गोबी या तर घरात येऊन बाप्पा तर काहीच मुलगा काहीच आतून काढून ठेवत नाही बाबा काहीच नाही. असा गर्दा करून ठेवतात पण ते ठेवून येत नाही. आता पाय किती काम राहते मागं किती काम राहते. जागच्या जाग्यावर बाई खिडकी इकून आहे खिडकी. हा नेमका दिवस दिसा लागला. हे पहा हे मी तसंच दिलं टाकून. हे आमचं घर आहे इथं पहा. मनाची मोठी भीमरायाच्या साठी हाट नको गदर मंगळसूत्रासाठी हाट नको गदर मंगळसूत्रासाठी माया भीम संगतीची दोरीन जागरूरीन बरोबरी रमा मनाची मोठी भीमरायाच्या साठी हाट नको गदर मंगळसूत्रासाठी हाट नको गदर मंगळसूत्रासाठी. बाबासाहेब आंबेडकर नावई गातो या जगभर हे खरंच आहे खरं रामजी भीमराव आंबेडकर हे खरंच आहे खरं
बुद्धदेवा तुझी ज्ञानगंगा, बुद्धदेवा तुझी ज्ञानगंगा, मार्ग दावी आम्हाला प्रसंगा, बुद्धदेवा. रेंजली गांजली जीव सारे, दुःख त्यांच्याच वाट्यास कारे. रेंगले गांजले जीव सारे, दुःख त्यांच्याच वाट्यास कारे. मनात मन लागते. आता काहीच नाही टाकायला, मग काय करणार भाऊ, मी अशीच टाकते. एक टाकायचं सांगला मुलीने, मग थोडं टाकते जरा म्हणजे मग जरा असलं पाहिजे. एकच म्हणलं की मग एकच करणार, मग ते हे करणार नाही. एक असलं ना मग पाहतो कसं तरी माझ्या बहीण भावाला दाखवायचं, माहिती तरी द्यायची. बघा माझं घरी बघितलं ना, इथं मध्ये म्हणजे इथं गार्डन आहे. इथं इतकं आम्ही 7व्या राहीन, इथं गार्डन आहे. हा बघा किती आभाळे पा चौकड. मला भीती नाही वाटत आता, हे 7व्या मला भीती नाही वाटत. आता आता एवढे गहू आहेत ना, मी का केले आता हे गहू ना लय घाण येतं. पाहता हे गहू टाका लागतात तिकडं नाही, पण जाऊ दे तिकडं. काय निराही करतात. हा बाळा असं ऊन पाय तसा फटून पाय, मग माणूस मग का नाही ती, मग माणूस हे करून टाकते, आपलं काय म्हणतात ते धुवून टाकते. आणि ऊनच नाही कुठे धुवून टाका, मग का त्या घुगऱ्या करून खा का त्या गव्हाच्या. बेंदाड करून आणलं होतं खालतून मग काय करावं. मला दे ऊन तपलं, उद्या ते करून द्या. आता बघता बघता मला ध्यान आलं, खाराचं ध्यान आलं. मला हे वाटलं खार घातला. मला कसं वाटते आता, थोडं जेवणच घ्यावं असं वाटते मला. घेते बनाने या बहीण भावांना जेवायला. जेवती आता, मला जा वाटलं. हाराची फोड आणली, हे जेवायला. बहीण भाऊ, गोबीची भाजी आहे, हाराची फोड आहे.
या जेवण करायला गोबीची म्हणजे पत्तागोबी यातून पण जेवायला मुश्किल आले. गोबीची भाजी, खाराची फोड आहे. चांगली झाली. मला आवडते मिरच्या कापून गोबी, लय चांगलं लागते. त्याला स्वतःचे आता फक्त धुवून टाकायचे, कांदा टाकायचा. जास्त करून माहिती नाही ते भाकर आवडते. रोज आपल्या नाचते भाकराचे.